पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त गाज फाउंडेशन आणि सावी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच संस्कार भारती रायगड जिल्ह्याच्या सहयोगाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमाचा उद्देश अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणाऱ्या भावी पिढ्यांना मार्गदर्शन करणे हा आहे। कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर आधारित नाट्यप्रवेश, व्याख्याने, संगीत सादरीकरण तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत। या निमित्ताने ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर चर्चा घडवून परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधण्याचा प्रयत्न होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीप प्रज्वलनाने झाली। प्रमुख पाहुण्यांमध्ये इतिहास तज्ञ डॉक्टर सुभाष जोशी, संस्कृती अभ्यासक प्राध्यापक अश्विनी कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पाटील यांचा समावेश होता। प्रमुख पाहुण्यांनी अहिल्यादेवींच्या समाज सुधारकांवर प्रकाश टाकत त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शन असल्याचे सांगितले। कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे। या उपक्रमामुळे अहिल्यादेवींच्या विचारांचे संवर्धन होईल व त्यांच्या कार्याचे महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल अशी आयोजकांना अपेक्षा आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गाज फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सावी फाउंडेशनच्या समन्वयकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। संस्कार भारती रायगड जिल्ह्याच्या सहकार्याने सामाजिक एकोपा आणि संस्कृती जपण्याचा संदेश देणारा हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे। ऋषी आपले आश्रम वाचवू शकत नव्हते तर त्यांना शस्त्र सामर्थ्याची सुद्धा आवश्यकता होती आणि त्याच कालखंडामध्ये शस्त्र सामर्थ्याने युक्त असलेलं एक व्यक्तिमत्व या भरतभूमीवर होतं, ज्याचा प्रत्येक सज्जनाला त्रास होत होता, प्रत्येक सज्जनाला उपद्रव होत होता, तो परंपराक्रमी शिवभक्त रावण। मंडळी नमस्कार। आज या ठिकाणी आपण एक संस्कार भारती, गाज फाउंडेशन आणि सावी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण संगम भक्ती शक्तीचा हा एक कार्यक्रम आज इथे सादर करत आहोत। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आपण हा कार्यक्रम इथे करत आहोत। अहिल्याबाई ह्या भक्ती आणि शक्ती या दोन्ही गोष्टींचा एक उत्तम संगम असलेला व्यक्तिमत्व होतं आणि आजच्या काळामध्ये आज भक्ती आणि शक्ती या दोन्ही गोष्टींचा एकत्र संगम असेल तर माणसाचं आयुष्य कशा प्रकारे घडू शकतं हे थोडक्यात गीत रूपाने दाखवायचा आम्ही इथे याचा एक प्रयत्न करतोय। आणि या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर अलिबागमधील इथे उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांचे मी मनापासून सावी फाउंडेशनच्या माध्यमातून आभार मानतो। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।